नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लहान मुलापासून ते मोठ्यांना आवडणारा असा एक पदार्थ म्हणजेच फ्रेंच फ्राईज. तर आज आपण अगदी मस्त क्रिस्पी फ्रेंच फ्राईज कशी बनवायचा हे बघणार आहेत. या ठिकाणी मी 3 मोठे मोठे बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे आपण आता लांबसर कापून घेणार आहे. तुम्हाला हवे तेवढे जाड किंवा बारीक तुम्ही कापू शकता. इथे मी 3 बटाटे मध्यम आकाराचे लांबसर असे कापून घेतलेले आहे. एका बाउलमध्ये पाणी घेऊन आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये टाकून वाफळून घ्यायचे आहे. कमी गॅसवर आपण 1 ते 2 मिनिटं आपण याला वाफ देऊन घेणार आहे. अशा प्रकारे हे आपली वाफ देऊन झालेले आहे. इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. हे अशा प्रकारे नरम झाले पाहिजे. आता आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहे. मी आता एका बाउलमध्ये कोरडे करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकून छानपैकी त्याला मिक्स करून घेत आहे. इथे छानपैकी मिक्स झालेला आहे. आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी कढाईमध्ये टाकून सतत त्याला हलवत राहायचं आहे. फ्राईज तळताना तेल छान तापलेलं पाहिजे. तेल तापलेलं असलं की फ्राईज छान क्रिस्पी होतात. अशाच पद्धतीने मी हे सर्व फ्राईज तळून घेत आहे. इथे मी सर्व तळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घेत आहे. आता मी त्यामध्ये पिरी पिरी मसाला टाकून घेत आहे. हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे खूपच टेस्टी आणि क्रिस्पी फ्राईज छानपैकी झालेले आहे.